Hello. 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 Good evening, everyone. Good evening. Good evening. Good evening. Okay. Good evening. Good evening. Okay. Good evening. Okay. Okay, beta. Thank you. Yes, beta. Yes, Arjit. Okay, please. Okay, please. Okay. 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 To inform me. Okay, चला. चला अर्जित आदित्यने पण क्वेश्चन पाठवला. ठीक आहे, सगळ्यांचे क्वेश्चन एक्सप्लेन करतो. डोंट वरी अबाउट दॅट. ठीक आहे. ठीक आहे, तुमच्या सगळ्यां ओके. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग टू ऑल. बघा, सांग गुड इव्हनिंग. संडेच्या टेस्ट मध्ये गुड इव्हनिंग. संडेच्या टेस्ट मध्ये फक्त एकच क्वेश्चन आपल्याला त्याच्यामध्ये काहीतरी एरर होतं. एरर मीन्स आपण म्हणूया काहीतरी, त्याच्यामध्ये सगळे ऑप्शन सेमच होते, राईट? हा, सांगतो सांगतो बेटा, सगळं सांगतो. डोंट वरी. आता पहिला क्वेश्चन पाठवला आपल्याला आदितीनं. आता ठीक आहे, आदितीचा क्वेश्चन घेऊया. त्यानंतर यशवीनं पाठवलेला आहे. त्यानंतर यशवीनच पाठवलेला आहे. काव्यांजली बेटा, तुझा स्कोर का नाही आला त्याच्यामध्ये? तुझं नावच नव्हतं त्याच्यामध्ये, त्या लिस्टमध्ये. तू सबमिट केली नव्हती का? मग त्या लिस्टमध्ये तुझं नावच नाहीये. मी चेक केलं फर्स्ट. आणि एक पुन्हा अजून कोणाचं नाव नाहीये. एक मिनिट. एक मिनिट. काय बेटा, स्कोर का नाही दाखवते? तू ते लिंक मी पाठवली ना, त्याच्यावर क्लिक करून बघ ना, काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर क्लिक कर. मी जे लिंक पाठवली ना तुला, तिथं खाली म्हणली की नाही, चेक चेक स्कोर. ओके, चेक युअर स्कोर. तर त्याच्यावर एकदा क्लिक कर. आणि व्ह्यू स्कोर येतो तिथं. व्ह्यू स्कोर, त्याच्यावर क्लिक कर. सो देन काय प्रॉब्लेम होतो त्याचा मला स्क्रीनशॉट पाठव. मी तुला सांगतो, गाईड करतो की ऍक्च्युअल तुला काय करायचं तिथं. ओके. ओके, सांचीनं पाठवलेलं आहे. सगळं सांग, सगळे क्वेश्चन तुमचे घेतो. ओके. ओके, सगळे. ओके, ठीक आहे, सांगतो. बघा, सिम्प्लिफायचे क्वेश्चन बघा. ऐका ऐका. सिम्प्लिफायचे क्वेश्चन मी तुम्हाला असेच दिले होते. ऍक्च्युअली तसे क्वेश्चन तुम्हाला येत नाहीत. बट सगळेच क्वेश्चन सिम्पल टाकले तर तुम्ही आउट ऑफ मार्क्स घेता. सो दोन क्वेश्चन मी तुम्हाला थोडेसे डिफिकल्ट दिले, की जे तुम्हाला तिथं आले नाही पाहिजे यासाठी. ओके, सो ऍक्च्युअली ते क्वेश्चन डिफिकल्टच होते. ते बऱ्याच विद्यार्थ्यांना, म्हणजे काय, 99% स्टुडंटला ते येतच नाहीत. ओके, फक्त काही विद्यार्थ्यांना येतं, जर त्यांनी पॅरेंटची हेल्प वगैरे घेतली तर. ओके, सो तशी एक्झाम मध्ये येत नाहीत तुम्हाला, लक्षात ठेवा. पण असो, मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून सांगतो याच्यामध्ये. ठीक आहे, सो बघा, तुमचे जे क्वेश्चन आहेत ते माझ्या स्क्रीनवर आहेत. आणि ते क्वेश्चन मी एक्सप्लेन करून सांगतो. बस 1 मिनिट द्या मला. ठीक आहे, 1 मिनिट द्या, जेणेकरून मी तिथे. ओके, 1 मिनिट द्या. जेणेकरून मी तिथे स्क्रीन क्वेश्चन तुमचे हे करतो.
एक मिनिट थांबा फक्त. एक मिनिट बेटा, एक मिनिट. एक मिनिट फक्त. आता क्वेश्चन पाठवू नका प्रथमेश. अगोदर पाठवायचे होते ते आता ऍड करणं होत नाही. ठीक आहे. सो जे अगोदर पाठवले तेच फक्त ऍड मी करतो किंवा ते एक्सप्लेन करतो. ठीक आहे. तसेच सगळेच घेतो मी, डोंट वरी. जेवढे घेता येईल मला तेवढे मी हे करतोय. ठीक आहे. सो बघा, आता सगळं बघा, माईक बंद करतो मी. गुड इव्हनिंग टू ऑल. चार्ट तुमचा ऑन आहे. ठीक आहे. सो बघा, आता इथे जो मला अगोदर जो क्वेश्चन आलेले आहेत त्या क्वेश्चन पासून मी स्टार्ट करतो. ज्यांचे क्वेश्चन लेट आले त्यांचे मी लेट घेतो. ठीक आहे. सो बघा, पहिला क्वेश्चन होता आपला सांची. एक मिनिट. हा, सांचीनं पाठवला होता. सो क्वेश्चन काय होता बघा, थोडस आता इथे थोडस लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित. ठीक आहे. सो बघा, सांचीचा क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 37. त्याच्यामध्ये काय आहे, विच डेसिमल fraction is closest to 1. हा बघा, हा इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये येतोय. ठीक आहे. आता बघा, ऑप्शन काय होतं तुमचं, 0.9, बी काय होतं 0.95, सी काय होतं 0.96 आणि डी काय होतं 1.01. आता हे क्वेश्चन कसं फाइंड आउट करायचं होतं किंवा कसं सॉल्व्ह करायचं होतं, तर फर्स्ट ऑफ ऑल बघा, याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला सांगायचं होतं की विच डेसिमल फ्रॅक्शन इज क्लोजेस्ट किंवा वनच्या क्लोज कुठलं फ्रॅक्शन आहे हे तुम्हाला इथं सांग. बरोबर. कसं सांगणार आपण ते, तर बघा काय करायचं, बघा वनच्या तर बघा हा तुमचा 0.9. तुला सांगा 0.9 मध्ये आपल्याला किती ऍड करावं लागेल सो दॅट तुमचा आन्सर 1 येईल. बरोबर ना. मला सांगा या 0.1 मध्ये तुम्हाला किती ऍड करावं लागेल सो दॅट आन्सर 1 येईल. किती ऍड करावं लागेल तुम्हाला, तिथं किती ऍड करावं लागेल सांगतो, सगळं सांगतो. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन नाहीये त्यांनी पटकन ऍडमिशन करून घ्यायचं आहे. किती ऍड करावं लागेल, 0.01. बघा ना, याच्यामध्ये फक्त मला 0.1 ऍड करायचं होतं. ओके, मीन्स तुमचा आन्सर काय आला असतं, इथं 1 आला असतं. दाखवतो तुम्हाला करून. 9 प्लस 0.1 हे जर केलं तर बघा काय येतं, 9 प्लस 1 10, 10 सी 0, डेसिमल पॉईंट कॅरी फॉरवर्ड तुमचा 1 आणि 1 प्लस 0 प्लस 0 1 येतं. बघा आन्सर 1 आलं तुमचं होतं 0.1. बघा आता लक्षात घ्या, इथे किती ऍड करायचं होतं तुम्हाला 0.95 मध्ये. 0.95 मध्ये किती ऍड करावं लागतं. आता तुम्ही किती ऍड कराल किंवा किती सबट्रॅक्ट कराल त्यावरूनच समजेल ना आपल्याला की क्लोजेस्ट टू द 1 कुठला आहे. ओके, एक्सप्लेन करून सांगतो मला. बघा 0.95 मध्ये बघा 0.95 मध्ये तुम्हाला बघा याच्यामध्ये किती ऍड करावं लागत होतं, तर याच्यामध्ये तुम्हाला ऍड करावं लागत होतं 0.05. ठीक आहे. हे जर ऍड केलं असतं 0.05 तर तुमचं आन्सर 1 आलं असतं. सांगतो 5 प्लस 5 10, फॉरवर्ड तुमचा 1, 9 प्लस 1 10, 10 सी 0, कॅरी फॉरवर्ड तुमचा 1, डेसिमल पॉईंट तर डेसिमल पॉईंट द्यायचा, इथे तुमचा 1. ओके, सो इथे तुम्हाला काय ऍड करावं लागलं असतं 0.05. ऐका, इथे ग्रुपमध्ये मेसेज करू नका. राईट, जे अगोदर क्वेश्चन पाठवलेले आहेत तेच क्वेश्चन पॉसिबल होतील. ठीक आहे. अर्जित इथे जॉईन कर, मग लोड होत आहे, इथे जॉईन कर मग. ठीक आहे. राईट, तर तुझा प्रॉब्लेम झाला काहीतरी. सो बघा इथे आता त्यानंतर बघा इथे किती ऍड करावं लागलं असतं तुम्हाला,
तिथे 0.0 बघा, इथे 95 आहे, इथे 94 आहे, तर 0.04 ऍड करावं लागलं असतं. ओके, ऐका, ठीक आहे, बरोबर. आता हे झाले. आता मला सांगा याच्यामधून किती सबट्रॅक्ट करावं लागलं असतं तुम्हाला 1 येण्यासाठी? 1.01 मधून किती सबट्रॅक्ट करावं लागलं असतं तुम्हाला? सो तेव्हा तुमचा आन्सर 1 येईल. तर 0.01. ओके, सो बघा याच्यामध्ये तुम्हाला 0.1 ऍड करायचं होतं, त्याच्यामध्ये 0.05 ऍड करायचं होतं, त्याच्यामध्ये 0.04 ऍड करायचं होतं, आणि या 1.01 मधून 0.01 सबट्रॅक्ट करायचं, सो दॅट तुमचं आन्सर 1 मिळेल. सो बघा आता तुम्ही जर बघितलं तर बघा, आता सर्वात नियरेस्ट जर नंबर म्हटलं आपण, ओके, 1च्या, तर आहे तुमचा 1.01, कारण त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय 0.01 ऍड करावं लागत होतं, कारण हा तुमचा स्मॉलेस्ट डिफरन्स आहे ना. बघा 1चा आणि या 0.9चा डिफरन्स किती आहे? 0.1. 0.95चा आणि 1चा डिफरन्स किती आहे? 0.05. 0.96चा आणि किती आहे? 0.04. ओके, अँड 1.01चा याचा आणि 1चा डिफरन्स किती आहे? 0.01. तर स्मॉलेस्ट डिफरन्स कुठं आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर 4 इथे येतं. बरोबर आहे, इथं काय येतं? ऑप्शन नंबर 4 तुमचं आन्सर येतं. ठीक आहे, तर हे होतं तुमचं आन्सर. ओके, यशवी बेटा. ठीक आहे, त्यानंतर बघा यशवीचा अजून क्वेश्चन आहे. सम करायची होती आपल्याला. सम मीन्स काय? व्हॉट ऍडिशन, कशाची ऍडिशन करायची होती? तर 12.3456 अँड देन नंबर तुमचा 8.7654 अँड 3. ओके, आणि यशवीनं काय तिथं आन्सर केलं होतं बी. तर बघ यशवी, 7 + 3 काय येतं? 10. 10 सी 0 येतो ना, कॅरी फॉरवर्ड तुमचा 1. 6 + 4 10. 10 + 1 11. 11 सी 1, कॅरी फॉरवर्ड तुमचा 1. 5 + 5 10. 10 + 1 11. 11 सी 1, कॅरी फॉरवर्ड तुमचा 1. 6 + 4 10. 10 + 1 11. 11 सी 1, कॅरी फॉरवर्ड तुमचा 1. 7 + 3 तुमचा येतो 10. 10 + 1 11. 11 सी 1, कॅरी फॉरवर्ड तुमचा 1. डेसिमल पॉईंट द्या इथं. आणि 8 + 12 जर केलं तर 20. 20 + 1 जर केलं तर 21. तर हे तुमचं आन्सर यायला पाहिजे होतं. काय यायला पाहिजे होतं? 21.1110. तर ते फक्त ऑप्शन 1 मध्येच आहे, ऑप्शन ए मध्येच आहे. बघा क्वेश्चन नंबर 21 बघा त्याच्यामधलं आहे, आणि यशवीनं तिथं बी केलं होतं. मला सांगा युनिट प्लेसवर 0 येतो ना, तिथं 1 कसा येईल? ओके यशवी बेटा, राईट. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 40 होता. बघा what is the place value of 5 in the 3.45. तर बघा या नंबर मध्ये 5 ची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला सांगायची होती. बरोबर, या नंबर मध्ये 5 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे हे तुम्हाला सांगायचं होतं. त्याच्यामध्ये सोपं आहे. बरोबर, 5 ची प्लेस व्हॅल्यू सांगायची होती. याच्यामध्ये काय असेल 5 ची प्लेस व्हॅल्यू? सोपं आहे. बघा हा तुमचा युनिट प्लेस आहे. ओके, हा जो 4 आहे हा तुमचा 10th प्लेसवर आहे. ओके, आणि हा जो 5 आहे हा तुमचा 100th प्लेसवर आहे. 100th प्लेसवर आहे. ओके, आणि अदितीनं तिथं केलं होतं ऑप्शन नंबर ए, आणि ऑप्शन नंबर ए वर काय होतं? 10th. तर तो 10th नंबरवर नाही, तर तो तुमचा 100th नंबरवर आहे. ओके, हा तुमचा युनिट, हा तुमचा 10th, आणि हा तुमचा 100th. ओके, हा पण तुमचं चुकलेलं आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 23 घ्या. ओके, 5.678912 सम करायची तुम्ही ऍडिशन 3.2197. ओके, सो चला आन्सर आपण चेक करू. 7 + 2 जर केलं तर तुमचं 9. 8 + 1 9. 9 + 9 जर केलं तर 8.
काय येतं 18, 18 8 कॅरी फॉर तुमचा 1, 8 + 1 9, 7 + 1 8, 6 + 2 8, डेसिमल पॉईंट 5 + 3 8. तर हे तुमचं यायला पाहिजे होतं 0.9899. तर बघा हे आन्सर तुमचे यायला पाहिजे. सगळे ऑप्शन तुमचे सेम होते. तर प्रत्येकाने काय करायचं, कोणी ए केलं, कोणी बी केलं, कोणी सी केलं, कोणी डी केलं. सगळ्यांनी आपले 2-2 मार्क्स काय करायचे इथं इन्क्रीज करून घ्यायचे. बरोबर, 2-2 मार्क्स काय करायचे सगळ्यांनी इन्क्रीज करून घ्यायचे. ठीक आहे. कोण आहे? काव्यांजली. काव्यांजली बेटा एक काम कर, दुसऱ्या मोबाईल मध्ये काहीतरी करून बघते. तुझ्या नेटवर्कचा किंवा मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम आहे तो. ठीक आहे, तुझ्या मोबाईलचा किंवा त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता मला सांगा 7/10 ला आपण कसं लिहिणार रे? तर 7/10 ला मला सांगा काय करायचं राहतं. फक्त एका प्लेस नंतर तुमचा डेसिमल पॉईंट येतो. तर 7 नंतर डेसिमल पॉईंट येतो, तर 0.7 येतं ना. बरोबर. इथे प्रत्येपेक्षाने काय केलं, ऑप्शन ए चूज केलं 0.07. आता 0.07 कसं येईल, जर 7/100 जर असतं तर 2 प्लेस नंतर डेसिमल पॉईंट आला असता 1 आणि 2, तर हे बरोबर झालं असतं. बट 10 आहे डिनोमिनेटरला, सो 1 प्लेस नंतर डेसिमल पॉईंट बघा, हा तुमचा 1 प्लेस त्यानंतर डेसिमल पॉईंट, तर 0.7 येतं. ओके, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं होतं. बघा हे सिंपल आहे. ठीक आहे. आणि अजून एक क्वेश्चन होता बघा, सांगतो. बऱ्याच जणांनी मला तो पाठवलाय. अजून एक सांगतोय, कुठे गेलाय क्वेश्चन तो. त्याला कुणी पाठवलं तो डिलीट केलाय वाटतं कोणीतरी. हा, तर बघा हे तुमचे क्वेश्चन होते. ओके, सगळे मी समजून सांगितले. त्याच्यामध्ये फक्त एकच क्वेश्चन रॉंग होता. रॉंग म्हणजे ऑप्शन त्याचे सेमच होते, फक्त तेवढाच डिफरन्स होता, बाकी काहीच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला सगळ्यांना समजले. आपल्या रेग्युलर चॅप्टरकडे जायचं आहे, तर सगळ्यांनी मला सांगा एकदा. काहीच नाही, थोडंच तुम्हाला. ओके, आणि बघितलंय, ज्यांना स्क्रीन विजिबल नाही त्यांनी ऍपवर क्लास जॉईन करा. राईट, ज्यांनी मी अगोदर सांगितलं होतं की ऍपवर जॉईन करा. कारण कसं होतं याच्यामध्ये, कारण तुमचं नेटवर्क कसं राहतं एकदम स्ट्रॉंग नसेल तर 5G जरी असलं तरी बघा अपलोडिंग आणि डाउनलोडिंग स्पीड मध्ये डिफरन्स राहतो. तर प्लीज सगळ्यांनी काय करा, ऍपवर जॉईन करून बघा, नाहीतर एक्झिट करून पुन्हा जॉईन करून बघा. आता क्वेश्चन आणि अनिमेशने पाठवलेला आहे. अनिमेश त्याचं आन्सर ऑप्शन नंबर बी आहे. आताच मी ते एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, आताच. ओके, 36 नंबरचा क्वेश्चन कोणता आहे त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. ठीक आहे, चला इकडे लक्ष द्या. जो क्वेश्चन समजला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायला तुम्हाला मी सांगितलं होतं. ठीक आहे, चला तर बघा तोपर्यंत पाठवा. तर बघा कॉम्प्रिहेन्शनचा आपण टॉपिक बघतोय. सो कॉम्प्रिहेन्शन मध्ये आपण काय बघत होतो बघा, सगळ्यांनी लक्षात घ्या. इथं कॉम्प्रिहेन्शन मध्ये बघा, आता कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय राहतं रे याच्यामध्ये. ठीक आहे, कॉम्प्रिहेन्शन मध्ये काय राहतं, तर कॉम्प्रिहेन्शन मीन्स व्हॉट रे, मीन्स अंडरस्टँडिंग व्हॉट यू रीड ऑर हिअर. मीन्स काय राहतं की तुम्ही काय अंडरस्टँड करता. ठीक आहे, तुम्ही काय अंडरस्टँड करता. ठीक आहे, काव्यांजली आता नंतर तो डाऊट घेऊया. ठीक आहे, किंवा त्याचा व्हिडिओ मी तुला पाठवतो. तर बघा, किंवा काव्यांजली रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत ना, जे त्या म्हणजे तुला ते समजेल, नाही समजलं तर मला सांगा अगेन. ओके, कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय, आपण रीड केल्यानंतर आपल्याला किती समजतं, काय करायचं होतं, त्याला कॉम्प्रिहेन्शन म्हणतात. बरोबर आहे. तर बघा याच्यामध्ये काय राहतं बघा, तुम्हाला आता सांगितलं तर याच्यामध्ये तुम्हाला काही नाऊन, बरोबर आहे, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, टेन्स, हे बेसिक गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. हे आपण इंग्लिशमध्ये बघणारच आहे. सिनोनिम्स, अँटोनिम्स, फ्रेजेस वगैरे सगळं इंग्लिशचा पार्ट याच्यामध्ये येतो. राईट. तर बघा अनेक लक्षात ठेवायचं तुम्हाला याच्यामध्ये. अजून याच्यामध्ये तुम्हाला
एक अजून लक्ष ठेवायचं ते म्हणजे ओवेल्स. ओके, सो ओवेल्स काय चीज असतं तर बघा, तुमच्या अल्फाबेटमध्ये काही लेटर्स असतात. तुमच्या अल्फाबेटमध्ये बघा काही स्पेशल लेटर्स असतात. ओके, त्यांना आपण काय म्हणतो तर त्यांना आपण ओवेल्स असं म्हणतो. तर ओवेल्स कुठले आहेत तर तुमचे 5 ओवेल्स आहेत. A E I O U. बघा हे लक्षात ठेवायचं, हे तुमचे 5 काय आहेत ओवेल्स आहेत. A E I O U हे तुमचे 5 काय आहेत ओवेल्स आहेत. नेमकं ओवेल्स कशाला म्हणायचं तुम्हाला सांगितलं होतं. अ ओवेल्स साऊंड इज प्रोनाउन्स विथ द माउथ ओपन अँड अलाउस टू एअर टू फ्लो फ्रीली थ्रू इट फ्रॉम द लंग्स. मी सिंपल लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण या ओवेल्सना, याला मराठीमध्ये आपण स्वर म्हणतो, ज्यावेळेस या ओवेल्सना आपण प्रोनाऊन्स करतो त्यावेळेस आपलं जे माउथ राहते ओपन राहते. बरोबर ना, आपलं माउथ जे आहे ते ओपन राहते आणि जी एअर राहते ही फ्रीली फ्लो करते. ओके, फ्रॉम लंग टू ऍटमॉस्फिअर मीन्स लंग मधून बाहेर फ्रीली मूव्ह करते. ओके, आता जे कन्सोनंट राहतात, कन्सोनंट मीन्स काय राहतं की जे ओवेल्स ला सोडून जे अल्फाबेट्स आहेत, जे लेटर्स आहेत ते तुमचे कन्सोनंट असतात. कन्सोनंट मीन्स व्हॉट, आता कन्सोनंट ज्यावेळेस आपण प्रोनाऊन्स करतो तर काय होतं, constriction of the flow of the air that involves either the lips or tongues. मीन्स काय होतं की ज्यावेळेस आपण कन्सोनंटला प्रोनाऊन्स करतो मीन्स बोलतो, हे तुमचे काय आहेत 21 काय तुमचे कन्सोनंट्स आहेत. तर ज्यावेळेस आपण कन्सोनंटला बोलतो त्यावेळेस काय होतं आपल्या माउथ मध्ये टंग किंवा आपण काय करतो लिप्सची हेल्प घेतो. ओके, आणि जी एअर येते फ्रॉम दी लंग ती काय होते, ती रेस्ट्रिक्ट होते किंवा ती ब्लॉक होते किंवा स्टॉप होते. ओके, ड्यू टू द टंग और लिप्स. ठीक आहे, एवढं लक्ष ठेवायचं होतं. त्यानंतर बघायचे काही क्वेश्चन पण आपण बघितले होते. करेक्ट, चला हा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. आय थिंक मला वाटतं कन्सोनंट आपल्याला फाइंड आउट करायचे होते, आपण केला होता. राईट, सो चला हा पण क्वेश्चन बघितला होता आपण. चला हा क्वेश्चन आपण हा पण बघितला होता आय थिंक. ओके, चला हा पण बघितला होता याच्यामध्ये, बट आपण याच्यापासून स्टार्ट करूया अगेन. ओके, सो चला बघा, फर्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ऑन युअर स्क्रीन. सगळ्यांनी इथे लक्ष द्या. आता सगळ्यांनी चॅट मी ऑन करतो. हा, आता याच्यामध्ये काय सांगितलं बघा, इन द सेंटेन्स तुम्हाला एक सेंटेन्स गिवन आहे. ओके, इट स्टार्टेड रेनिंग हेवीली when I left the office and walked to the station to catch a train to my house. हे तुमचं स्टेटमेंट आहे किंवा सेंटेन्स आहे. हाऊ मेनी वर्ड्स each of 7 letters are there. तुम्हाला काय करायचं, 7 लेटरचे वर्ड फाइंड आउट करायचे आहेत की या सेंटेन्स मध्ये किती आहेत. हाऊ मेनी वर्ड्स आर देअर, ओके, ऑफ दी 7 लेटर्स. सांगा काय आन्सर असेल. 7 लेटरचे किती वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, ओके, काव्यांजली आणि सांची. ठीक आहे, मला सांगा बाकीच्यांना आवाज येतोय का व्यवस्थित एकदा. बाकीच्यांना स्क्रीन आणि आवाज व्यवस्थित येतोय का की ब्रेक होतोय एकदा मला सांगा. म्हणजे कसं होतं, 1-2 विद्यार्थ्यांना तर तो डेली प्रॉब्लेमच राहतो. राईट, तो डेली त्यांचा तो प्रॉब्लेमच राहतो, प्रत्येक विद्यार्थ्याला येतोच. राईट, सो मला बाकीच्यांचं पण समजलं पाहिजे, म्हणजे कसं होईल, म्हणजे मी रिफ्रेश करायला नको ना, त्यांचा प्रॉब्लेम असेल तर. असं होतं ते. ओके, 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 चला काव्यांजली आणि सांची बाकीच्यांना आवाज बेटा व्यवस्थित येतोय. ओके, तुम्ही दोघींना एकच रिक्वेस्ट करतो की प्लीज ऍपवर जा आणि ऍपवरून जॉईन करा. ठीक आहे, ऍपवर जा आणि ऍपवरून जॉईन करा. ऍपवर जायचं, ऍपवर गेल्यानंतर त्या कोर्समध्ये जायचं. बरोबर, तुम्हाला मी 1 रुपयामध्ये सांगितलं होतं आणि त्याच्या खालीच तुम्हाला लाईव्ह क्लास दिसतो. प्लीज त्याच्यामधनं करा, म्हणजे तुम्हाला काय अडचण येणार नाही. ओके, सो बघा. ओके, चला चला बघा याच्यामध्ये. आता आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे की 7
लेटरचे वर्ड किती आहेत. ओके, तर बघा 7 लेटरचे वर्ड याच्यामध्ये किती आहे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा स्टेटमेंट तुमच्याकडे आहे, सेंटेन्स तुमच्याकडे आहे, इझिली तुम्ही काय करू शकता, फाइंड आउट करू शकता. ओके, चला बघूया आपण कुठे आहेत आणि किती आहेत. तर बघा स्टार्टेड, बघा स्टार्टेड हे 7 लेटर वर्ड आहे. देन बघा रेनिंग, देन बघा तुमचं हेवीली, हे तर तुमचे 3 आहेत, 1 2 3. ओके, देन बघा वेन नाही, आय लेफ्ट द ऑफिस नाही, अँड वॉक टू द स्टेशन. बघा स्टेशन तुमचा 7 लेटरचा वर्ड आहे. ओके, 4 टू कॅच अ ट्रेन टू माय हाऊस नाही. म्हणजे इथं फक्त 4 वर्ड्स आहेत. ओके, जे की 4 वर्ड्स आहेत जे की 7 लेटर्स पासून इथे बनलेले आहेत. ओके, सो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. ठीक आहे, चला हा बघा आता याच्यामध्ये काय सांगलेलं आहे तुम्हाला. इफ द लेटर्स, बघा इकडे, इफ द लेटर्स ऑफ द वर्ड ऑक्युपेशन्स आर रिटन इन द रिव्हर्स ऑर्डर. म्हणजे ऑक्युपेशन जो वर्ड आहे ना, याला जर रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहिले, मीन्स उलट एन स्टार्टिंगला लिहायचं. विच लेटर विल बी ऑकर ॲट द 5th प्लेस फ्रॉम द राईट एंड. ओके, सो काय करायचं, याला फक्त उलट लिहायचं आहे. त्यानंतर विच लेटर विल बी ऑकर ॲट द 5th प्लेस फ्रॉम द राईट एंड. सो आता राईट एंड तुमचं कोणतं आहे, तर बघा हे तुमचं राईट एंड आहे आणि हे तुमचं लेफ्ट एंड आहे. ओके, बस लक्षात ठेवायचं, तुमची जी राईट हँड साईड आहे तीच याची राईट हँड साईड असतं. ओके, सो आता सांगा मला काय तुमचं आन्सर इथं असू शकतं. ओके, फक्त काय करायचं आहे, याला रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहायचं आहे. ओके, सो लेट्स सी काय ऑक्युपेशन. तर रिव्हर्स ऑर्डर मध्ये काय करायचं आहे, एन तुमचा स्टार्टिंगला लिहायचं आहे तुम्हाला, बस. ओके, सो एन तुमचा फक्त स्टार्टिंगला लिहायचा, राईट. इकडनं तुम्हाला काय करायचं आहे ते लिहायचं आहे इकडनं. ओके, तर बघा इथे एन, देन ओ, देन आय, देन टी, देन ए, देन पी, देन यू, देन सी, देन सी, देन ओ. बघा रिव्हर्स ऑर्डर मध्ये आपण काय केलं, याला लिहिले. मग नंतर म्हणलेलं आहे विच लेटर विल बी ऑकर्ड ॲट द 5th प्लेस फ्रॉम द राईट एंड. सो राईट एंड तुमचं हे आहे, लेफ्ट हँड हे आहे. सो बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड 5th. तर 5th नंबरला तुमचा काय पी आहे. ओके, सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. बघा इथे सिंपल आहे. ओके, सो मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे, अरेंज द वर्ड्स डॉक्टर, डेंजरस, ड्रॅगन, डायलेक्ट, डीलर इन अन अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. करेक्ट, सो विच विल बी द 4th वर्ड इन दिस अरेंजमेंट. तर चला सांगा आता विच विल बी द, सांगा पटकन. काय असेल सही. ओके अर्जित, ठीक आहे. ठीक आहे अर्जित, चला
आता याच्यामध्ये कसं करायचंय बघा, सिंपल आहे रे, बरोबर, जास्त काही अवघड असं नाही आहे, सिंपल आहे याच्यामध्ये. बघा सांगतो कसं करायचं ते सगळ्यांनी ते बघा. आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतोय, ज्यांना वारंवार असा प्रॉब्लेम येतोय, बरोबर आहे, तर त्यांनी प्लीज ऍपवर जॉईन करा, तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, कारण कसं होतं माहितीये का, याला नेट थोडंसं जास्त लागतं आपलं, कशाला, या गुगल मीटला. सो त्याच्यामध्ये तुमचा काही इश्यू येऊ शकतो एखादा, बट त्या ऍपवर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, आला तर एखाद्या वेळेसच. बघा आता हे जे वर्ड्स आहेत, डॉक्टर, डेंजरस, ड्रॅगन, डायलेक्ट अँड डीलर. ओके, these word we have to arrange in alphabetical order. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सिक्वेन्स माहित पाहिजे एबीसीडीचा. जनरली सगळ्यांनाच माहित आहे एबीसीडी सिक्वेन्स, का खूप अवघड असं काही हे नाहीये त्याच्यामध्ये, करेक्ट. सो आता याच्यामध्ये काय करायचं बघा, तुमचा फर्स्ट लेटर जो आहे वर्डचा तो सगळीकडे डी 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 डीच आहे. सो तिथे काहीही करण्याची गरज आपल्याला नाहीये, कारण तो सेम आहे. आणि फर्स्ट लेटर वरनं तुम्ही सांगू शकत नाही, यू कॅनॉट टेल. ओके, व्हॉट विल बी द सिक्वेन्स, सिक्वेन्स काय असेल तुम्ही त्या फर्स्ट लेटर वरनं सांगू शकत नाही. ओके, सो काय करायचं, सेकंड लेटर घ्यायचा. इथे काय तुमचा ओ, इथे ए, इथं ओ आहे, इथं ए आहे. सेकंड लेटर इथं तुमचा आर आहे, इथे आय आहे. ओके, सेकंड लेटर घ्यायचं, कारण फर्स्ट लेटर तर सेम आहे ना सगळ्यांचा, डी डी डी. सेकंड लेटर घेतला. आता काय करायचं, हे जे लेटर्स आहेत यांना अरेंज करायचंय अकॉर्डिंग टू द अल्फाबेटिकल ऑर्डर. ओके, सो बघा आता तुम्हाला, सॉरी इथं ई आहे ना, अजून एक राहिलं ना तुमचं डीलर, डीलरचा ई राहील ना आपलं, सॉरी हा ई. सो काय करायचं आता, हे जे आहेत ओ ए आर आय ई, यांना काय करा तुम्ही अल्फाबेटिकली अरेंज करा. सोपं आहे. आता तुम्हाला माहित आहे की आता अल्फाबेटिकली जर आपण बघितलं तर स्टार्टिंगला तुमचा ए आहे, तर बघा डेंजरस हा तुमचा स्टार्टिंगचा वर्ड आहे, बरोबर. डेंजरस तुमच्या स्टार्टिंगचा वर्ड. ओके, सो डेंजरस नंतर काय आहे बघा, डेंजरस नंतर बघा अल्फाबेटिकल सिरीज मध्ये काय आहे, तर तुमचा येतो ए बी सी डी अँड ई येतो. ओके, तर तुमचा सेकंड वर्ड डीलर. ओके, ई, ई नंतर काय आहे तुमचं बघा, एफ, करेक्ट ना, एफ जी एच आणि आय, आय आहे तुमचा इथं, म्हणजे डायलेक्ट तुमचं थर्ड वर्ड. ओके, डायलेक्ट तुमचा थर्ड वर्ड. जे के एल एम एन ओ, बरोबर आहे. ओ, ओ म्हणल्यानंतर काय येतं बघा तुमचं आता, ओ म्हणल्यानंतर डॉक्टर तुमचा हा फोर्थ वर्ड आहे. ओके, अँड ओ पी क्यू आर, आर तुमचा ड्रॅगन मध्ये आहे, सो ड्रॅगन हा तुमचा लास्ट वर्ड. तर बघा हा तुमचा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ वर्ड. ओके, तुम्हाला काय सांगायचं होतं, विच विल बी द फोर्थ वर्ड इन दिस अरेंजमेंट, तर फोर्थ वर्ड आहे तुमचा डॉक्टर. आता तुम्हाला सर इकडनं का नाही घेतलं, इकडनं तर तो सेकंड नंबरला आहे. तर बघा आता तिकडनं का नाही घ्यायचं, कारण आपल्याला काय सांगितलंय, बरोबर, आपल्याला काय सांगितलंय की आपल्याला हे अरेंजमेंट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फोर्थ वर्ड सांगायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, एक बेसिक आहे की ज्यावेळेस तुम्हाला डायरेक्शन दिलेली नसते, ओके, किंवा सांगितलेलं नाहीये की फ्रॉम द लेफ्ट साइड, फ्रॉम द राईट साइड, तर ऑलवेज काय करायचं, ह्या साइड कडनं त्याला आपण चूज करायचं. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्हाला काहीही दिलेलं नसतं, हे तुम्हाला आहे. ठीक आहे, चला जाऊया समोरच्याला. चला हा नेक्स्ट क्वेश्चन घ्या रे. How many words rhyming as the word rail occurs in the list given below? आता रायमिंग वर्ड्स हे इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे थोडासा. आता रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, ज्याचं प्रोनाउन्सिएशन समवॉट सेम राहतं. रायमिंग वर्ड्स मीन्स वॉट, ज्याचं प्रोनाउन्सिएशन काय राहतं, सेम राहतं, बट दे स्पेल्ड डिफरंटली, मीन्स स्पेलिंग डिफरंट राहतं, बट प्रोनाउन्सिएशन जे आहे ते सेम राहतं. ओके, सो आता मला सांगा याच्यामध्ये आता काय राहतं, काय आहे ते वर्ड्स. ओके,
सो बघा आता वर्ड बघा इथे बघा तुमचा रेल, तो रेलच्या रिलेटेड किंवा रेलला सेम साऊंड प्रोड्यूस होणारे वर्ड कुठले आहेत? रेल, रेल 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 रेलला काय म्हणतो तुम्ही? रेल वेल, रेल वेल, रेल वेल, बरोबर. सो हा एक तुमचा काय आहे? रायमिंग वर्ड्स आहे. रेल मेल, रेल मेल, रेल मेल, रेल मेल, आहे ना सेम साऊंड? नॉट एक्झॅक्टली बट सेमच येतं. रेल टेल, रेल टेल, येस टेल पण आहे. रेल फाईल नाहीये, फाईल नाहीये. रेल सील नाही. रेल शाल, रेल शाल नाही. रेल अँड शाल फरक आहे थोडासा. रेल वेल, रेल वेल, ओके. रेल वेल आहे, लिटिल सेमच आहे. रेल पोल नाही. रेल हॉल नाही. रेल बिल नाही, ओके. रेल बिल पण नाही. रेल सेल, रेल सेल आहे ना, ओके. सो ओके, दीज आर दी रायमिंग वर्ड्स, ओके, टू द रेल. सो वन बघा, वेल आहे तुमचा एक, वेल, मेल, टेल अँड सेल, ओके. वेल, मेल, टेल, सेल आणि एक राहिलं तुमचा वेल, ओके. सो वेल, ओके. दीज आर द रायमिंग वर्ड्स, ओके, टू द रेल. किती आहेत? 1 2 3 4 5. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट, ओके. इतका सिंपल होता ते. चला, हा क्वेश्चन आपला राहिलेला आहे आणि हा क्वेश्चन एक्सप्लेन करण्या अगोदर सगळ्यांनी क्वेश्चन समजून घ्या याच्यामध्ये, ओके. क्वेश्चन समजून घ्या, आहे क्वेश्चन समजून घेणं महत्वाचं आहे, ठीक आहे. याच्यामध्ये थोडंसं बेसिक आहे, आपण इंग्लिशच्या याच्यामध्ये कव्हरअप करणारच आहे, पण थोडंसं बेसिक याच्यामध्ये समजून घ्या, ओके. अर्जित, ओके. सई, तुझे पण आन्सर आले पाहिजेत. चला बघा याच्यामध्ये बघा, दुष्यंतास रेस्टलेस माइंड was settled by watching the magical reflection of the charming colorful rainbow in the bluish water. हे तुमचं एक स्टेटमेंट आहे किंवा सेंटेन्स आहे, ओके. सो इन द गिवन सेंटेन्स, बाय हाऊ मच म्हणजे कितीने, बाय हाऊ मच इज द नंबर ऑफ ऍडजेक्टिव्ह इज ग्रेटर ऑर लेसर, म्हणजे ऍडजेक्टिव्ह आहे ते कितीने ग्रेटर आहेत किंवा लेसर आहेत दॅन दी नंबर ऑफ नाउन्स. आता दोन गोष्टी तुम्ही थोडं समजून घ्या, नाउन अँड ऍडजेक्टिव्ह. ओके, हे दोन गोष्टी थोड्याशा तुम्ही आता समजून घ्या, इम्पॉर्टंट आहे. ह्या ऍक्च्युली ग्रामरचा पार्ट आहे, याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे, ओके. सो थोडंसं आपण आता समजून घेऊया, ठीक आहे. सो बघा, आता ज्यांनी ग्रामर वगैरे बेसिक कधी केलं असेल किंवा तुमच्या स्कूलमध्ये किंवा ट्युशनमध्ये जर झालं असेल तर तुम्हाला ते इझिली येतं, राईट. नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह हा काही खूप मोठा पार्ट नाही आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. चला आता आपण बघूया नाउन मीन्स व्हॉट. तर बघा, नाउन मीन्स व्हॉट, नाउन मीन्स व्हॉट त्याला आपण मराठीमध्ये नाम म्हणतो, बरोबर. नाम म्हणजे काय, की नाउन मीन्स व्हॉट, ओके, इट इज द नेम, okay, it is the name given to the any object, any person, any animal to identify it, okay. So noun means what, Ray? So noun means it is the name of the specific thing, people, place, or anything. नाउन मीन्स काय राहतं, एखादं नेम राहतं, एखादं नाउन राहतं जे आपण कशाला तरी देतो, ओके, टू आयडेंटिफाय इट, राईट. तर आता या सेंटेन्स मध्ये नाउन्स किती आहेत हे तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं. तुम्हाला आता सांगितलं व्हॉट इज मीन बाय द नाउन. आता ऍडजेक्टिव्ह मीन्स व्हॉट? ऍडजेक्टिव्ह मीन्स इट इज द वर्ड दॅट डिस्क्राईब और मॉडिफाय द नाउन. मीन्स व्हॉट, की असा वर्ड जो काय करतो, डिस्क्राईब करतो नाउनला, ओके. नाउनला डिस्क्राईब करतो. बघा, डिस्क्राईब मीन्स व्हॉट, इट टेल्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन, ओके. एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, बघा इथं एक्झाम्पल देतो. अ टॉल बॉय, अ टॉल बॉय,
ओके. सो बॉय जो आहे हा तुमचा काय नाऊन आहे. ओके. बॉय तुमचा काय नाऊन आहे. बट या बॉय बद्दल आपल्याला डिस्क्राईब कुठला वर्ड करतोय. ओके. डिस्क्राईब मीन्स व्हॉट, वर्णन म्हणूया मराठीमध्ये त्याला. वर्णन म्हणा किंवा विच वर्ड गिव्ह दी मोर इन्फॉर्मेशन अबाउट द बॉय. टॉल. ओके. टॉल बॉय मीन्स हा जो टॉल जो आहे हा काय करतोय तुम्हाला मोर इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय अबाउट द नाउन. ओके. सो याला तुम्ही काय म्हणू शकता, याला तुम्ही ऍडजेक्टिव्ह म्हणू शकता. अजून देतोय एक एक्झाम्पल बघा. अजून देतो तुम्हाला बघा. ओके बघा. टू ऍपल. ओके. सो ऍपल काय आहे तुमचा नाऊन आहे. ओके. ऍपल काय तुमचा नाऊन आहे. ऍक्च्युली हे जो आहे ना हा काय आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे. राईट. नंबर आहे ना ते. सो हा पण तुमचा काय ऍडजेक्टिव्ह आहे. हा पण तुमचा काय ऍडजेक्टिव्ह आहे. सो ऍडजेक्टिव्ह मीन्स व्हॉट, द वर्ड दॅट डिस्क्राईब और मॉडिफाय द नाउन और इट टेल मोर इन्फॉर्मेशन अबाउट द नाउन. मीन्स असा वर्ड जो नाउन बद्दल आपल्याला डिस्क्राईब करतो किंवा मॉडिफाय करतो नाउनला किंवा मोर इन्फॉर्मेशन आपल्याला सांगतो अबाउट द नाउन. त्याला काय म्हणायचं, त्याला ऍडजेक्टिव्ह म्हणायचं. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल बघा हा सेंटेन्स केअरफुली रीड करा. ओके. दुष्यंतास restless mind was settled by watching the magical reflection of charming colorful rainbow in the bluish water. आता याच्यामध्ये बघा दुष्यंतास. ओके. सो हा जो आहे दुष्यंता हे एक तुमचं नाऊन आहे. बरोबर ना. दुष्यंता का आहे तुमचं नाऊन आहे. ओके. हा तुमचं नाऊन आहे. रेस्टलेस माइंड. माइंड मीन्स व्हॉट रे, मीन्स ब्रेनच्या रिलेटेड आहे ना. ब्रेन. माइंड मीन्स व्हॉट, ब्रेन काहीतरी वर्ड आहे तो. तर हा पण तुमचा नाऊन आहे. वॉज सेटल. ओके. बाय वॉचिंग. वॉचिंग नाही तो वर्ब आहे. द मॅजिकल नाहीये. त्यानंतर बघा रिफ्लेक्शन. आता बघा ज्या वर्डच्या एंडिंगला शन येतं ओके ते तुमचे काय राहतात, ते तुमचे नाऊन येतात. बरं. सो रिफ्लेक्शन हा काय तुमचा एक नाऊन आहे. ओके. ऑफ द चार्मिंग कलरफुल. ओके. चार्मिंग अँड कलरफुल रेनबो. रेनबो काय एक नेम आहे गिवन टू द दॅट फेनॉमेना. ओके. विच इज हॅपन इन द स्काय. स्काय मध्ये जो काही फेनॉमेना होतो, जी काही घटना होते त्याला आपण नाव दिलं ना रेनबो. सो ते पण काय आहे एक तुमचं नाऊनच आहे. ओके. सो हे एक नाऊन आहे. इन द ब्लूइश वॉटर. सो वॉटर काय तुमचं नाऊन आहे ना. इट इज द नेम गिवन टू दॅट मटेरियल और टू दॅट थिंग. ओके. हे झाले. तर बघा इतके तुमचे नाऊन आहेत त्याच्यामध्ये. दुशांता, माइंड, रिफ्लेक्शन, रेनबो अँड वॉटर. 1 2 3 4 अँड 5. सो देर आर 5 नाउन्स. ओके. 5 तुमचे काय आहेत त्याच्यामध्ये नाउन्स आहेत. सो आता आपण बघूया ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह मीन्स व्हॉट रे. ऍडजेक्टिव्ह मीन्स व्हॉट. ऍडजेक्टिव्ह मीन्स इट इज द वर्ड दॅट कॅन. हा सांगतो बेटा. रेस्टलेस मीन्स काय, शांत न बसणारा. रेस्टलेस मीन्स अशांत. ओके. अशांत. अशांत असणारा. बरोबर. हे लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये बघा हे झाले तुमचे. आता बघा हे तर तुमचे नाऊन झाले. आता ऍडजेक्टिव्ह ऍक्च्युअल मध्ये काय राहतं, तर ऍडजेक्टिव्ह मीन्स असा वर्ड जो काय करतोय नाऊनला डिस्क्राईब करतोय. नाऊनला डिस्क्राईब करणारा वर्ड मीन्स ऍडजेक्टिव्ह. याचा अर्थ असा आहे की नाऊनच्या आजूबाजूलाच तुम्हाला काय मिळतात रे, ऍडजेक्टिव्ह मिळतात. ओके. सो दुशांताच रेस्टलेस माइंड. ओके. दुशांताचा सांगतो, सगळं सांगतो बघा. राईट. चार्मिंग मीन्स व्हॉट, बघा जो बहर येतो ना. बरोबर. बहर म्हणा किंवा उल्हासदायक एखादी चांगली गोष्ट वाटली की आपल्याला काय वाटतं रे, खूप आनंद होतो ना. बरोबर आहे. सो
रेनबो बघितल्यानंतर बघा, कलरफुल रेनबो बघितल्यानंतर, बरोबर आहे ना, चार्मिंग मीन्स एखादी अद्भुत गोष्ट, खूप चांगलं वाटलं बघितलं की लगल्यास, बरोबर ना, त्याला डिस्क्राईब करण्यासाठी तिथं आपण तो वापरलेला आहे. ओके, चार्मिंग. ऍक्च्युली तो काय ऍडजेक्टिव्ह आहे. चार्मिंग म्हणजे काय, एखादी गोष्ट आपण बघितली, खूप चांगलं वाटतं ना आपल्याला, बरोबर आहे, चांगलं वाटतं किंवा आपल्याला उल्हास वाटतो किंवा आपल्याला आनंद होतो, बरोबर आहे ना, तशा प्रकारचा वर्ड आहे तो. सो बघा, इथे दुशांतास नाऊन आहे, बरोबर आहे. तो दुशांतास रेस्टलेस, रेस्टलेस म्हणजे काय, अशांत, म्हणजे दुशांतास रेस्टलेस माइंड, म्हणजे माइंड कसा आहे त्याचा, रेस्टलेस आहे. माइंड काय, नाऊन आहे. सो माइंड कसा आहे त्याचा, रेस्टलेस आहे, मीन्स अशांत आहे. मीन्स या माइंडला कोण डिस्क्राईब करतंय, तर हा वर्ड करतोय, दॅट इज रेस्टलेस. ओके, त्या नाऊनला कोण डिस्क्राईब करतंय, तर त्या नाऊनला किंवा त्या माइंडला, ओके ओके, कोण डिस्क्राईब करतंय, तर रेस्टलेस हा वर्ड करतोय. ओके, सो दॅट हा काय झाला तुमचा एक, आपण म्हणूया एक ऍडजेक्टिव्ह झाला, हा तुमचा ऍडजेक्टिव्ह झाला, राईट. बघा, माइंड वॉज सेटल. रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन काय, एक फेनॉमेनो आहे. ऍक्च्युअली रिफ्लेक्शन काय, एक फेनॉमेनो आहे, एक घटना आहे. फॉर एक्झाम्पल, मिरर मध्ये तुम्ही काय पाहता, रिफ्लेक्शन पाहता ना तुमचं, मिरर मध्ये काय पाहता, रिफ्लेक्शन पाहता. सो रिफ्लेक्शन कसं बनतं, वा, रिफ्लेक्शन एक फेनॉमेनो आहे, एक घटना आहे रिफ्लेक्शन. मिरर मध्ये बघा तुमची इमेज तुम्हाला दिसते, दॅट इज द रिफ्लेक्शन, बरोबर ना. वॉटर मध्ये काय दिसतं तुम्हाला, तुमची इमेज दिसते ना, दॅट इज द रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन मीन्स बघा, तुम्ही तुम्हाला पाहता किंवा एखादी गोष्ट तुमची तुम्हाला दिसते, राईट. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो यार, मराठीमध्ये त्याला आपण परिवर्तन काहीतरी, असं परिवर्तन, किंवा मराठीमध्ये काय म्हणतो यार त्याला आपण, रिफ्लेक्शनला परावर्तन काहीतरी असं म्हणतात, परावर्तन असं काहीतरी आहे, ठीक आहे, आता मला माहित नाही. पण रिफ्लेक्शन म्हणजे काय, मिरर मध्ये तुम्ही तुमची इमेज तुम्हाला दिसते, ओके, तुमची तुम्हाला इमेज दिसते, दॅट इज द रिफ्लेक्शन. ओके, वॉटर मध्ये तुम्हाला तुमची इमेज दिसते, दॅट इज द रिफ्लेक्शन. ओके, ते एक फेनॉमेनो आहे. सो बघा, आता याच्यामध्ये बघा, बघा आता हे झालंय, आता वॉज सेटल बाय वॉचिंग द मॅजिकल रिफ्लेक्शन. आता बघा, रिफ्लेक्शन काय आहे, तुमचं एक नाऊन आहे. सो रिफ्लेक्शन कसं आहे, मॅजिकल आहे. रिफ्लेक्शन कसं आहे, मॅजिकल आहे, राईट, मॅजिकल आहे. सो बघा, मॅजिकल काय झाला मग तुमचा, त्या रिफ्लेक्शनला कोण डिस्क्राईब करते, तर मॅजिकल वर्ड. सो रिफ्लेक्शन कसं आहे, मॅजिकल आहे. सो हा एक तुमचा काय झाला, ऍडजेक्टिव्ह झाला. ओके, दिस इज युअर ऍडजेक्टिव्ह, करेक्ट. मूव टू द नेक्स्ट पॉइंट. ओके, सो देन बघा, आता याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये आहे बघा, रिफ्लेक्शन ऑफ द चार्मिंग कलरफुल रेनबो, राईट, चार्मिंग कलरफुल रेनबो. आता रेनबोला कोण कोण डिस्क्राईब करतंय, राईट. रेनबोला दोन वर्ड डिस्क्राईब करतात, चार्मिंग, कलरफुल रेनबो. रेनबो कसा आहे, तर रेनबो आहे तुमचा चार्मिंग कलरफुल रेनबो, असं आपण त्याला एक थोडस हे करा, ठीक आहे. सो आता बघा, कलरफुल तुम्हाला माहित आहे, रेनबोला कोण डिस्क्राईब करतं, रेनबो कसा आहे, तर कलरफुल आहे, चार्मिंग आहे, बरोबर. सो हे दोन वर्ड काय आहेत, ते त्याला डिस्क्राईब करतात, म्हणजे हे दोन काय झालेत, त्याचे ऍडजेक्टिव्ह झाले, बरोबर आहे, बरोबर, बरोबर. आता चार्मिंगचा अर्थ काय होतो, की एखाद्या गोष्टी आपण बघितलं की आपण काय होतो, हॅपी होतो ना, राईट, आपण आनंदी होतो, आपण डिलाइट होतो, डिलाइट मीन्स आनंदी होणे, हॅपी होणे. ओके, हॅपी, आनंदी म्हणा, की आपल्याला चांगलं वाटतं. ओके, चार्मिंगचा तसा असं घेऊन चालायचं आहे. सो चार्मिंग, कलरफुल रेनबो. सो रेनबोला कोण डिस्क्राईब करते, तर चार्मिंग, चार्मिंग कलरफुल रेनबो. सो चार्मिंग एक आहे, हा तुमचा ऍडजेक्टिव्ह येतो. कलरफुल, कलरफुल मीन्स व्हॉट, रेनबोला आपण डिस्क्राईब करतो, तर हा तुमचा एक ऍडजेक्टिव्ह आहे. ओके, इन द ब्ल्यूइश वॉटर. आता वॉटर कसं आहे, वॉटर तुमचं नाऊन आहे. ओके, सो वॉटर कसं आहे, ब्ल्यूइश आहे. सो ते पण काय होईल रे, ते पण काय होईल, ते पण तुमचं काय होणार आहे, ते पण तुमचं ऍडजेक्टिव्ह होणार आहे, ब्ल्यूइश वॉटर. वॉटर कसं आहे तुमचं, ब्ल्यूइश आहे. ओके, सो हे पण काय होणार, तुमचं ऍडजेक्टिव्ह होणार. तर बघा, 1 2 3
4 अँड 5 मीन्स 5 तुमचे नाउन्स आहेत आणि 5 तुमचे ऍडजेक्टिव्ह आहेत. ओके, सो ऍडजेक्टिव्ह अँड नाउन्स ओके आर दी इक्वल्स. ओके, सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. तर याच्यामध्ये बघा आता ऍक्च्युली इंग्लिशचा पोर्शन आहे. ओके, इंग्लिशचा पोर्शन आहे. सो याच्यामध्ये बरेचसे असे वर्ड येतात की तुम्हाला ते आपल्याला ते समजत नाही. ओके, तर या सिच्युएशन मध्ये काय करायचं बघा, एक बेसिक कन्सेप्ट वापरायचं की आपल्याला नाऊन माहित आहे. तर नाऊन काय बघा, दुष्यंतास. ओके, सो देन बघा तुमचा माइंड, देन बघा रिफ्लेक्शन, देन रेनबो, देन वॉटर. हे बेसिक आलं पाहिजे. हे काय तुमचे नाऊन आहेत. सो नाऊनला डिस्क्राईब करणारा वर्ड जर त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो, तो काय करतो त्याच्या आसपास येतो. तर थोडंसं याच्यावरून तुम्हाला ते बेसिक फाइंड आउट करू शकता. ओके, सो चला आता बघा हा एक थोडासा इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. चला याच्यामध्ये थोडंसं बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काय करता येतं किंवा कसं तुम्हाला हे करता येतं. चला आता क्वेश्चन केअरफुली रीड करा, कारण याच्यामध्ये कसं राहतं तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. ओके, काउंट युअर गार्डन बाय द फ्लावर्स, never by the leaves that fall. Which of the following options is related to the word leaves in this given line? ओके, सिंपल आहे, सिंपल आहे. बरोबर, ऍडजेक्टिव्ह म्हणजे बरोबर मराठीमध्ये त्याला विशेषण म्हणतो. बरोबर असे विशेषण, नाम विशेषण, बरोबर ना. हा ओके, किती सिंपल आहे बघा. याच्यामध्ये काय सांगितलंय तुम्हाला, एक सेंटेन्स रीड करायचं केअरफुली. काय म्हटलेलं आहे, काउंट युअर गार्डन बाय द फ्लावर्स, नेव्हर बाय द लिव्स दॅट फॉल. सो विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज रिलेटेड टू द वर्ड लिव्स. तर मला सांगा लिव्स, लिव्स मीन्स काय रे, झाडाची पाने. ओके, सो या लिव्सच्या रिलेटेड फॉलोइंग ऑप्शन मध्ये कुठला वर्ड आहे. होम, होमचे लिव्स असतात का, हॉलिडेचे लिव्स असतात का, किंवा लाईफचे लिव्स असं आपण ऐकले का, कधी नाही. जे लिव्स असतात हे ट्रीच्या रिलेटेड आहे. बरोबर ना, जे लिव्स आहेत हे ट्रीच्या रिलेटेड आहेत. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट, कारण जे लिव्स आहेत, जे फ्लावर्स आहेत, हे तुमच्या ट्रीच्या रिलेटेड आहेत. इथं लिव्स झालं, तुम्हाला फ्लावर म्हटलं जाऊ शकतं, तुम्हाला सीड्स म्हटलं जाऊ शकतं, ट्रंक म्हटलं जाऊ शकतं, फ्रूट म्हटलं जाऊ शकतं, व्हॉट एव्हर दे वॉन्ट. ओके, सो मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. राईट, सिंपल क्वेश्चन आहे. फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द लेटर्स. हा आहे RFCPTEE. Which letter is adjacent to the middle letter on its left hand side? Left hand side means this side, and right hand side means this side. In this meaningful word, first of all you have to make the meaningful word. Okay, and then you have to tell the which letter is adjacent to the middle letter on its left side. Means middle letter च्या left side ला कुठला लेटर ऍडजस्टंट आहे, मीन्स शेजारी आहे. सिंपल आहे. फर्स्ट ऑफ ऑल टेल मी विच मिनिंगफुल वर्ड कॅन बी फॉर्म. विच मिनिंगफुल वर्ड कॅन बी फॉर्म. हा करतो बेटा, करतो करतो. बघा एक्सप्लेन करताना तुमचा चार्ट बंद करतो, पण त्याच्या अगोदर चालू पाहिजे, कारण तुम्हाला चार्ट करता आला पाहिजे, मेसेज करता आला पाहिजे. ठीक आहे. सांची सांची सांची, तुला वारंवार सांगतोय सांची. हा हा विधी. ओके, प्रतिबिंब बरोबर आहे. करतोय चला बघा. बघा
लक्षात ठेवा, तुमचा क्लास असला की तुम्ही तुमचं इंटरनेट ठेवत चला. दुसरी गोष्ट म्हणजे ऍपवर सुद्धा जॉईन करू शकता, तुम्हाला वारंवार सांगतो, बरोबर आहे. बरोबर. आणि ऍप पण अपडेट ठेवत चला. इकडनं बघा, इकडनं सगळ्याच गोष्टी व्यवस्थित आहेत, इकडं नेटवर्क पण आहे, सगळ्याच आहेत. ओके, चला बेटा. ऍडजस्टंट मीन्स शेजारी. ऍडजस्टंट मीन्स शेजारी. हा, ऍडजस्टंट मीन्स शेजारी. ओके, किंवा बाजूला आपण म्हणूया त्याच्या. सो बघा आता याच्यामध्ये थोडं केअरफुली. ओके, सो बघा, फर्स्ट ऑफ ऑल कुठला वर्ड फॉर्म होतो बघा. आता याच्यापासून जर आपण बघितलं तर आता काय आहे माहिती आहे का, तुमचं ओकॅब थोडंसं स्ट्रॉंग पाहिजे. ओकॅब मीन्स व्हॉट, की तुम्हाला जे वर्ड असतात ना हे तुम्हाला रिसाईड पाहिजेत. राईट, बेसिक वर्ड जे असतात ते तुम्हाला रिसाईड पाहिजेत. राईट. सो बघा, तुम्हाला आता यापासून जो वर्ड बनतो, तर बघा याच्यामध्ये बघा काय आहे. आता हे बघितलं की थोडं लक्षात यायला पाहिजे काय वर्ड बनू शकतो. राईट, थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं की लक्षात येतं तुमच्या. बघा आता पी आहे, टी आहे, काय बनू शकतं याच्यापासून बनतो तुमचा परफेक्ट वर्ड. ओके, हा वर्ड बनतो परफेक्ट. ओके, काय सांगितलंय, तो या वर्डच्या मिडल लेटरच्या लेफ्ट हँड साइडला कुठला वर्ड आहे. सो मिडल काय आहे रे तुमचा, मिडल काय आहे, मिडल तुमचा एफ आहे. ओके, सो एफच्या लेफ्ट हँड साइडला ऍडजसंट मी शेजारी किंवा बाजूला म्हणा कुठला वर्ड आहे, तर तो आहे आर. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ओके, घ्या नेक्स्ट क्वेश्चन. बघा, द वर्ल्ड to me was a small and round and made a pale blue shell. In the above lines, how many times do the letter 1 and letter L and O occurs respectively? काय म्हणलेलं आहे बघा, तुम्हाला वरती जे काही दोन लाईन्स दिलेले आहेत. ओके, द वर्ल्ड टू मी वॉज स्मॉल and round. Okay, Arohi, that's a great. Okay, okay, and made a pale blue shell. In the above lines, how many times do the letter L and O occurs respectively? Okay, so L किती टाइम्स आलेला आहे, ओके, and O किती टाइम्स आलेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. सिंपल आहे. तर बघा, आपण फर्स्ट ऑफ ऑल यल फाइंड आउट करू. 1. ओके, ओके, दॅट्स अ ग्रेट. बघा 1 2 3 4 5 6 and 7. Okay, okay, there are 7 times L occurs. Okay, okay, 7 times. So now find the O. Let me change the color of the pen. Okay, बघा 1 2 3 4. Okay, 4. 4च आहे. Okay, so O occurs 4 times. Okay, L occurs 7 times and O occurs 4 times. Okay,
सो इथे तुमचं ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. सिंपल आहे बघा. चला आणि बघा हे लक्षात ठेवा. चला हा घ्या. हा क्वेश्चन घ्या, लास्ट वन. इन द वर्ड कोलकाता, which letter occurs at the places that correspond to the prime number? सांगा. ओके, सिंपल आहे बघा. याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे इन द वर्ड कोलकाता विच लेटर्स ऑकर्स ॲट द प्लेस दॅट करस्पॉन्ड टू द प्राईम नंबर. मीन्स या नंबर मध्ये जर आपण त्याला सिक्वेन्स जर दिला, नंबर दिला, तर प्राईम नंबरच्या प्लेसवर कुठले नंबर जे असतात हे ऑकर्स होतात. सिंपल आहे. काय तुमचं कोलकाता. ओके, कोलकाता. तर बघा तुमचं 1 2 3 4 5 6 अँड 7. तर बघा प्राईम नंबरवर तुमचा ओ आहे. देन तुमचा बघा एल आहे. देन 5 वर तुमचा ए आहे आणि 7 वर तुमचा ए आहे. सो ओ एल ए अँड ए. ओके, सो ओ एल ए ए. ओके, दीज आर दी letters which occur at the place that correspond to the prime number. मीन्स हे जे प्लेसेस आहेत या प्लेसवर काय होतं तुमचे प्राईम नंबर येतात. सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. ओके, चला. सो बघा रिमेनिंग जे आहे ते आपण आता उद्या बघणार आहे. सो सगळ्यांनी बघा ऍप मधला कोर्स जॉईन करा. ठीक आहे, ऍप मधला कोर्स जॉईन करा. ऍप मध्ये काय राहतं, तुमचं नेटवर्क कसं आहे तुम्हाला तिथं समजतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ऍप मधला कोर्स सगळ्यांनी जॉईन करा, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, आणि तुमचे डाऊट्स वगैरे असतील ते मला अगोदरच पाठवत चला.